तर नवरात्रोत्सवामध्ये गरबा फक्त आता हिंदूंसाठीच असणार आहे, मुस्लिमांना या ठिकाणी प्रवेश देऊ नका अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली। आधार कार्ड पाहूनच गरब्यामध्ये प्रवेश द्यावा असंही परिषदेने म्हटलेलं आहे। तर मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास पोलिसांच्याच ताब्यात द्या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। तर आता गरबा आयोजकांना प्रश्न पडलेला आहे। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नवरात्रात खेळल्या जाणाऱ्या गरबामध्ये काही अटी शर्तीसह प्रवेश देण्यात यावा, तसंच गैर हिंदूंना यामध्ये प्रवेश देणे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती दरवर्षी घेतली जाते। यावर्षी सुद्धा त्याच भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहे। नवरात्री आणि गरबा उत्सव हिंदू धर्माचा मोठा उत्सव असतो। तर विधर्मी आणि काही असामाजिक तत्व गरब्यामध्ये प्रवेश त्यांचा व्हायला नको म्हणून आम्ही पूर्ण विदर्भात बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रत्येक गरबा पंडालाचं जे संयोजन समिती राहते त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आग्रह केला की जो कोणी प्रवेश करेल त्याचं आधार कार्ड पाळलं पाहिजे, त्याला माथ्याला टिका लावला पाहिजे आणि मातेचं पूजन करूनच त्याचा प्रवेश गरब्यामध्ये व्हायला पाहिजे। गरब्यामध्ये प्रवेश करताना विधर्मी किंवा असामाजिक तत्वाचे जे लोक येतात, एक तर मुलींची छेडखाण होते, नंतर काही घटना अशा आल्या की लव जहादमध्ये आपल्या मुली हिंदू धर्माच्या फसल्या जातात। त्याच्यामुळे आम्ही गरबा पेंडालांना असा आग्रह करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।